माझ्यासोबत आहे पुष्कर आणि पल्लवी. हॅलो. झी मराठी आयोजित पैठणीचा महासंग्राम या कार्यक्रमासाठी मी आलो आहे शिरूर मधल्या निमोणे या गावात. आणि आत्ता मी इथे आहोत एका छान बागेत. दाखवतो कसली बाग आहे आणि काय आहे. काय करणार ना म्हणजे छोटी छोटी फळ आहेत. वाव. ओरिजिनल माल इथे लपवून ठेवलेला आहे. तेजपत्त्याचं झाड हो. म्हणजे आवळा असतो ना, आवळ्यापेक्षाही स्टार फ्रूट मध्ये जास्त बरोबर, सी बरोबर. विटॅमिन असतं. सीताफळ, गवती चहा, जांभूळ, लिंबू, आंबा, पेरू आणि झेंडू. शेवग्याच्या शेंगा, आंबे, पपई, केळी, नारळ, असं परिपक्व असं शेत. आणि यांची जागा बाग ते बघायला मिळते. खूप भारी वाटतं. एवढ्या मोठ्या घरमध्ये एक छोटीशी पपई पिकली आहे. काढा तुम्ही. नॅचरल आहे सगळं, त्याला केमिकल नाही काहीच. हे अंजीर आहे पुढचं. हो काय पिकले अंजीर, खाऊ शकताय. कसं कळतं पिकलेलं? हे लाल गुलाबी झालंय ना आणि दबतंय ते. मी पहिल्यांदा बघितलं अंजीरचं झाड. अंजीर काही दिवसापूर्वी वादळ झाल्यामुळे इथे पडलेत सगळी झाडं आणि त्यात झालं नुकसान. ही लाल कलरची केळी आहेत. आता ही पण मी पहिल्यांदाच बघतोय. लाल कलरची केळी, ही लाल पेरू, तिकडे आहे सफरचंद, ॲपल बोर. काय नाही आहे सांगा, फक्त सगळंच आहे या बागेत. हे कसलं आहे? हे अशीच वेळ वाटतं. रताळी. अरे बाबा, हे पण बघून घ्या, रताळीची. रामफळ. लाल हातगा. हा काय? लाल हातगा. अदगा. त्याला आता फुलं नाही राहिले. सुपर. एका ठिकाणी सगळी अख्खी बागच आहे फळांची. सो हीच मजा आहे पैठणीच्या महासंग्रामची. गावोगावी जायला मिळतं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतं आणि लोकही आपुलकीने आम्हाला त्यांच्याजवळ बोलवतात. त्यांची शेतीवाडी सगळं आम्हाला फार मस्तपैकी बघायला मिळतं. सो आत्ता तर फार मजा आली.